मम्मीचं अपॉइंटमेंट लवकर संपलं आणि जवळजवळ 3 तास शिवालीची जबाबदारी सांभाळल्यानंतर ती शेवटी खन्ना हॉटेलला आली. शिवाली माझ्याजवळ असली की माझं मन फुलासारखं फुलतं. पण ऑफिसचे कागदपत्र, त्यांना तर आईपणाची भावना कळत नाही. शिवालीच्या कपाळावर एक किस करून ती आणि मन्नत बाहेर निघून गेल्या आणि मी पुन्हा एकटी. डेस्कवरचा सगळा पसारा माझ्याकडे टक लावून पाहत होता. आज पूर्ण करायचंच, मी मनात म्हटलं. पण नशिबाचं वेगळंच गणित होतं. तास निघून गेले आणि अजूनही कागदपत्र पूर्ण नव्हती. मी घड्याळ पाहिलं. आणखी 1 तास. बस. लॅपटॉपसमोर बसून टायपिंग सुरू केलं. तासभरात मी सगळं लिहून काढलं, प्रिंट काढली, साईन केलं, फाईल नीट फोल्डरमध्ये ठेवली. सगळं व्यवस्थित आहे याची खात्री करून मी बॅग खांद्यावर टाकली आणि बाहेर पडले. सूर्य झाडाच्या मागे दडत होता. रस्त्यावर दिवे लागले होते. मी हॉटेलसमोरची गाडी काढण्यासाठी रस्ता ओलांडत होते. वाहन नाही याची दोन्ही करून नीट पाहून चालायला सुरुवात केली. पण अचानक कर्कश हॉर्न. मी धिजून गेले. एक कार वेड्यासारखी वेगात माझ्याकडे धावत येत होती. माझा मेंदू रिकामा झाला. मी हलू शकले नाही. कार मला उडवणार इतक्यात कोणीतरी माझ्या कमरेला पकडून ओढलं. आम्ही दोघेही रस्त्याच्या कडेला जोरात पडलो. मी धडपडत वर पाहिलं आणि श्वास अडकला. तो अर्जुन होता. त्याच्या चेहऱ्यावर राग, काळजी आणि एक स्वच्छ दडपलेली भीती. मी अजून सावरत होते. स्कर्टचा एक भाग फाटला होता, पण ते काहीच महत्त्वाचं वाटत नव्हतं. अजूनही माझं हृदय धडधडत असताना पुन्हा तोच हॉर्न, तीच कार परत, यावेळी रिव्हर्समध्ये. हे अपघात नव्हतं, हे हल्ला होता. शेट. अर्जुन रागाने शिवी दिली. त्याने मला पुन्हा खेचलं आणि आम्ही दोघं पुन्हा जमिनीवर. माझ्या टाक्यांमध्ये असह्य वेदना उठल्या. डोळ्यात पाणी आलं. ठीक आहेस का? त्याचा आवाज कठोर पण काळजीने भरलेला. माझे पाय दुखतायत, मी तुटक आवाजात म्हणाले. तो माझ्या टाक्यांना हात लावून तपासू लागला. थोडंसुद्धा दाबल्यावर मी वेदनांनी दचकले. क्षणात त्याने मला उचललं. जणू काही माझं वजन त्याला जाणवलंच नाही. हॉटेलमध्ये घेऊन जाऊन त्याने स्टाफला ओरडून बर्फ आणायला सांगितला. ज्याने तुला मारायला प्रयत्न केला तो तुला मारायलाच आला होता. त्याचा आवाज खोल, भीतीदायक. माझ्या अंगात शिरशिरी उठली. तो बर्फाची पट्टी माझ्या सुजलेल्या टाक्यावर दाबत होता. मी वेदनेने ओठ चावून घेतले. 15 मिनिटांनी त्याने बर्फ काढलं. तुझ्या आईवडिलांना बोलावतो. तू गाडी चालवू शकणार नाहीस. तो आदेश देत होता, पण आवाजात काळजी होती. मी विरोधही केला नाही. मी फक्त फोन त्याच्या हातात दिला. त्याने मन्नतचा नंबर शोधला आणि कॉल लावला. मिसेस मन्नत, मी अर्जुन बोलतोय. तुमच्या मुलीवर हल्ला झाला आहे. आईचा ओरडलेला, थरथरणारा आवाज स्पीकरवर घुमला. हे देवा, तिथून आई धावत असल्याचा आवाजही येत होता. अर्जुनने फोन मला दिला. मी शांतपणे तो बॅगेत ठेवलं. काही मिनिटांनी 7 गाड्या खन्ना हॉटेलसमोर थांबल्या. सर्वात आधी दरवाजातून आत आले विक्रांत. त्याच्या चेहऱ्यावर काळोख गंभीर भाव. त्याच्या शेजारी माझी आई मन्नत. तिच्या सुंदर चेहऱ्यावर तितकाच काळजीचा घाबरलेला भाव. त्यांना पाहताच माझे दात आपोआप खालच्या ओठावर बसले. परत एकदा मी त्यांना काळजीत टाकलं. विक्रांत आणि मन्नत यांच्या मागे माझे भावंडे आरव, रेयान, शिशान, विवान, आयान, सगळे एकसारखे घाबरलेले. सगळ्या लोकांचं लक्ष आमच्याकडे वळलं होतं. ही संपूर्ण फॅमिली दिसली की गर्दी आपोआप जागा बनवते. ते सगळे माझ्या दिशेने धावत आले. मी लॉबीतील मऊ वेल्वेट सोफ्यावर बसले होते. सर्वात आधी मन्नत माझ्या जवळ येऊन बसली. श्रेया, बाळा, ठीक आहेस ना? तिने माझे हात, चेहरा, कपडे सगळं तपासायला सुरुवात केली. माझी सुजलेली टाच पाहून तिचा चेहरा अजूनच पडला. हे तर मी विचार केला होता त्याहून वाईट आहे, ती पुटपुटली. मी ठीक आहे आई, मी म्हणाले, पण तिला पटेना. मी खरंच ठीक आहे, मी पुन्हा सांगितलं. बस, पुढच्या 1 आठवड्यासाठी तुला ग्राउंड करते आहे आणि नाही म्हणायचा प्रश्नच नाही. मन्नतचा आदेश. त्या टोनला आमच्या घरात कोणीही विरोध करत नाही.
मी शांत. अर्जुन आमचे सगळे पाहत होता. त्याचा चेहरा नेहमीसारखाच वाचता न येणारा. तुझे बॉडीगार्ड्स कुठे होते? काय काम करतात ते? तुझी अशी अवस्था पहा जरा. विक्रांतचा आवाज संपूर्ण लॉबीमध्ये घुमला. तो रागाने लाल झाला होता. बॉडीगार्ड्सची चूक नाही आहे, शांतपणे पण ठाम आवाजात अर्जुन बोलला. सगळ्यांचे डोळे त्याच्याकडे. मी तिच्याजवळ सर्वात जवळ होतो. जेव्हा ती रस्ता क्रॉस करत होती, कार अचानक कुठून आली आणि सरळ श्रेयाच्या दिशेने धावली. बॉडीगार्ड्स धावत होते, पण उशीर झाला असता. त्यांनी बंदुका वापरल्या असत्या तर आम्हालाच बसला असता गोळीचा घाव. सगळे शांत आणि आजूबाजूला लोकही खूप होते. 1 सेकंदात गोळी चालवणं शक्य नव्हतं. तोपर्यंत कार निघून गेली. बॉडीगार्ड्स तिच्या मागे गेलेत. ते पकडल्यावरच फोन करतील. मी निश्वास सोडला. माझ्या टीमची चूक नव्हती हे त्याने उघड केलं. आपण घरी निघतोय श्रेया, विक्रांत शेवटी म्हणाले. त्यांनी अर्जुनकडे टक लावून पाहिलं. आपल्याला बोलायचं आहे, पण आत्ता नाही. अर्जुन फक्त मान हलवतो. तेवढ्यात आरव मला उचलून घेतो. मी काही बोलावे त्याआधीच मला कारमध्ये नेलं जातं. मी अर्जुनला थँक्यू म्हणायलाही वेळ मिळाला नाही. कारचा दरवाजा बंद झाला. विक्रांत ड्रायव्हर सीटवर, मन्नत बाजूलाच. गाडी हळूहळू हॉटेलपासून दूर निघते. शेवटचं वळून पाहिलं. अर्जुन मला निघून जाताना बघत होता. कार वेग घेत असताना एक भीती माझ्या मनात उठली. प्रिया अजून जिवंत आहे का? या हल्ल्यामागे तीच असेल. एक अनामिक काळं भय माझ्यात खोलवर घुसत गेलं. तेवढ्यात विक्रांतचा फोन वाजला. स्पीकरवर टाकताच बॉडीगार्डचा आवाज. सर, आम्ही कार पकडली आहे आणि हल्ला करणारा माणूस अटक केला आहे. माझा श्वास अडकला. ती प्रिया होती का? त्यांचं नाव आहे नटराज. हे नाव ऐकताच आठवण चमकली. माझ्या तोंडातून धक्का भरलेला श्वास निघाला. श्रेया, ओळखतेस का त्याला? मन्नतने विचारलं. मी हळूच मान हलवली. मी त्याला हॉटेलमधून काढून टाकलं होतं. ड्युटीवर दारू पिणं, चोरी आणि 2 महिला कर्मचाऱ्यांना छळणं. त्याला तुरुंगात टाका. माझ्या मुलीकडे पुन्हा बघणारही नाही. विक्रांतचा आदेश. कॉल संपला. मी सुटकेचा श्वास घेतला. प्रियाचा या हल्ल्याशी काहीही संबंध नव्हता. ती खरंच मेली आहे. आम्ही घरात पोहोचलो आणि तेवढ्यात माझा फोन वाजला. स्क्रीनवर नाव चमकलं. अर्जुन. मी धिजले. तो माझा नंबर कुठून मिळवला?